अमेरिकेकडून भारताला 30 दिवसांसाठी रशियाकडून तेल खरेदीची मुभा देण्यात आलेली आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं भारताला हा सर्वात मोठा दिलासा दिलाय। अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या वाहतुकीवर परिणाम झाला आणि त्यामुळे अमेरिकेनं भारताला रशियन तेल खरेदीसाठी 30 दिवसांची तात्पुरती परवानगी दिलेली आहे। परिणामी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे। जागतिक तेल बाजारात काही वर्ष रशियानं भारताला तेल खरेदीत तगडा डिस्काउंट दिला। भारताचा तेल खरेदीचा कल नेहमी रशियाच्या बाजूने राहिला, परंतु अमेरिकेनं जागतिक तेल बाजारात डिस्काउंटसह उडी घेतली। त्या पाठोपाठ अवाजवी टॅरिफ लावून भारताची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न झाला। प्रथम 25% आणि नंतर 50% टॅरिफ लावल्यामुळे भारताचं अर्थकारण हे अडचणीत सापडलं होतं। अमेरिकेनं हे टॅरिफ हटवलं, पण त्या बदल्यात भारतानं रशियाकडून तेल खरेदी कमी करण्याची सूचना केली होती। मात्र आता आखातामध्ये युद्ध पेटलेलं असताना हॉर्मुझची समुद्रधुनी ही बंद झालेली असल्यानं चहू बाजूने अडचणीचे पहाड उभे राहिले। तशा स्थितीमध्ये अमेरिकेनं भारताला 30 दिवसांसाठी रशियाकडून तेल खरेदी करण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि त्यामुळे 4 एप्रिलपर्यंत भारत रशियाकडून तेल खरेदी करू शकतो। दरम्यान याच बाबतीत आता टीका केली जाते। अमेरिका भारताला आपल्या तालावर नाचवते असं संजय राऊतांनी म्हटलंय। आता अमेरिकेच्या मेहरबानीवर रशियाकडून तेल खरेदी करणार, आम्ही भारताला तेल खरेदीसाठी परवानगी दिल्याचं अमेरिका सांगते। परवानगी गुलामांना दिली जाते अशा शब्दात संजय राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली। अमेरिका भारताला सांगते की आम्ही तुम्हाला परवानगी दिली आहे रशियाकडून तेल घ्यायला, आम्ही नाही ठरवत आहोत। भारताला अमेरिका नाचवते आहे। नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे कठपुतळे आहेत। अमेरिकेने जे त्यांच्या सेक्रेटरीने फॉरेन सेक्रेटरीने जे ट्विट केलं आहे समाज माध्यमावर, ते आम्ही भारताला परवानगी दिलेली आहे, परवानगी गुलामांना देतात। बरं का, परवानगी गुलामांना देतात। होय, आम्ही तुम्हाला आज परवानगी दिलेली आहे। तर काँग्रेसकडून राहुल गांधींचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय। भारत अमेरिकेसमोर लोटांगण घालत असल्याचा राहुल गांधींनी आरोप केला होता। 11 फेब्रुवारी 2026 रोजी लोकसभेमध्ये बोलताना राहुल गांधी भारताच्या ऊर्जा सुरक्षेशी तडजोड होत असल्याचा इशारा त्यांनी दिलेला होता। आम्ही कोणाकडून तेल खरेदी करू शकतो किंवा करू शकत नाही हे अमेरिका आम्हाला सांगेल। जर ते रशिया किंवा इराण असेल तर अमेरिका ठरवेल, परंतु आमचे पंतप्रधान निर्णय घेणार नाहीत। पुरावा इथं पाहण्यासाठी आहे आणि तडजोड केलेल्या पंतप्रधानांचं मौन लज्जास्पद आहे अशी टीका काँग्रेसनं राहुल गांधींनी केलेली आहे। States will decide who we buy oil from. Yes. The United States will come to us and say, you cannot buy oil from so and so and so and so and so and so. Russia, Iran, whoever they want. They will decide. Our Prime Minister will not decide. Please understand, and they will monitor. They will keep a watch, meaning they will look, and if India buys oil from anyone they do not want, they will punish us. तर ही मुभा देताना अमेरिकेनं वापरलेल्या भाषेवरून आमदार सत्यजित तांबेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। भारतानं आपल्या परराष्ट्र धोरणावर अधिक लक्ष दिलं पाहिजे असं सत्यजित तांबे यांनी म्हटलेलं आहे। तर भारताच्या स्वाभिमानाला धोका निर्माण होऊ नये अशीही भूमिका सत्यजित तांबेंनी घेतली। सत्यजित तांबे यांनी एक्सपोस्ट केलेली आहे। नेमकं काय म्हटलंय तर रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करण्यासाठी परवानगी देताना अमेरिकेने जे शब्द वापरलेत त्याचा मी तीव्र निषेध करतो। भारत हा एक स्वतंत्र तसंच लोकशाही देश आहे। ही काय अमेरिकेची किंवा इतर कोणत्याही देशाची कॉलनी नाही। ट्रम्प यांच्या काळात जगाला वेठीस धरण्याचे जे काही प्रकार अमेरिका करत आहे ते फक्त पैसा, सत्ता आणि सैन्य ताकदीच्या जोरावर। भारताच्या सरकारनं आपल्या परराष्ट्र धोरणावर जरा अधिक लक्ष दिलं पाहिजे। भारताच्या स्वाभिमानाला धोका निर्माण होऊ देऊ नये अशी एक्सपोस्ट आमदार सत्यजित तांबे यांनी केलेली आहे।